खोटारडी बातमी आहे आणि पूर्णपणे न पटणारी, कुठल्याही कोणाला न पटणारी आणि खोटी बातमी आहे। याच्यामध्ये बरं, जर अशा पद्धतीनं कुठला आमदार त्या ठिकाणी काही बोलला असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी बातमी लावली पाहिजे। कोणी त्या ठिकाणी काही ट्विट केलं असेल, काही सोशल मीडियावर पोस्ट केली असेल, काही पत्रव्यवहार केला असेल, काही सूतोवाच केला असेल तरी बातमी करायला हरकत नाही। असं कुठलंच काही घडलेलं नसताना या पद्धतीनं बातम्या दाखवणं जे आहे ते आमच्या पक्षावर अन्यायकारक आहे, एवढंच फक्त मला सांगायचं होतं। उलट तुतारीचे एक आमदार सोडला आणि एक खासदार सोडला तर ते सर्वजण आमच्याकडं, आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता इंटरेस्टेड होते। एवढंच नाही तर त्यापैकी काही जणांनी पक्षांतराच्या फॉर्मवर सह्या सुद्धा करून दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या नेत्यांनी अखंड तांडव केला आणि तो अखंड तांडव दुसऱ्या तिसऱ्याकडे कोणाकडे नाही केला, तो अजितदादांजवळ केला आणि त्यामुळं दादांनी त्यावेळेचा तो जो आमदारांचा, त्यांच्या खासदारांचा जो प्रस्ताव होता थोडासा बाजूला ठेवला, नाहीतर 2-1.5 वर्षापूर्वीच साधारण संपूर्ण तुतारी रिकामी झाली असती। दुसरं की विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमुळे एकत्र लढवायचं चाललेलं आहे, पण जी काही आकडेवारी समोर येते की 12 जागा भाजप गेली, 3 जागा शिवसेना आणि 2 जागा एनसीपी, असं खरं ठरलंय का? राष्ट्रवादीला विधान परिषदेच्या निवडणुकीत 17 जागा आहेत, त्यातल्या साधारणतः किती अपेक्षित ठरतात? या संदर्भामध्ये स्वतः सुनेत्राबाईंनीच या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ शकतील। सध्या माझ्या पातळीवर या चर्चेच्या बाबतीतली कुठलीही माहिती नाही। महायुती म्हणून लढवल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनाच ते सोयीचं जाईल आणि सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या व्यवस्थितपणे निवडून येतील आणि आपल्याला माहित आहे की या निवडणुकीमध्ये फार परत विचित्र प्रकार चालतात, ते होणार नाहीत। सर, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आव्हान केलेलं आहे देशवासियांना आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले अर्थात भाजपमधले काही महिला मंत्री जे आहेत ते आता चारधाम यात्रेला गेलेत, सातत्यानं सोशल मीडियावरती ते पोस्ट करतात आहेत आणि पोस्टवरती सोशल मीडियामध्ये नेटकऱ्यांवरतून टीका सुद्धा केली जाते। एकीकडे मोदी आव्हान करतात, हे मात्र फिरताना पाहायला भेटलं। हे पहा, सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांनी आपल्या देशाचं परकीय चलन वाचावं, कमीत कमी इंधनाचा वापर त्या ठिकाणी व्हावा, इंधनाचा अपव्यय होऊ नये, खर्च